हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज मी बनवत आहे गावरांची. आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये आमच्या इकडे मरीआई किंवा लखाबाई याला नैवेद्य दाखवला जातो. तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे. तर आमच्या इकडं कोंबडंच दिलं जातं शक्यतो. आणि मी आता राहते ते शहराच्या ठिकाणी, तर इथे बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळा नैवेद्य आहे. आणि आता काही वर्षांपासून हीच पद्धत चालत आलेली आहे की घरीच जे काही आहे ते नैवेद्य बनवायचा आणि तो तिथे जाऊन देवीला दाखवायचा. तर मी त्याच पद्धतीने बनवत आहे आणि ही परंपरा चालत आली आहे. आपल्या पूर्वजांनी केलंय म्हणून आपल्याला हे पुढं नेणं गरजेचंच आहे. गावरान कोंबडं आणले तर सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर ते शिजवून घेत आहे. जसं आपण नॉर्मली चिकन शिजवून घेतो. त्यानंतर इथे एक वाटण तयार करत आहे. तर कांदा खोबरं, त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकली आहे, तीळ टाकले आहेत, अद्रक लसूण आहे आणि थोडंसं पुदिना, त्याच्याबरोबरच कोथिंबीरही भाजून घेतली आहे. आणि भाजी खूप छान लागते. याच्या आधी देखील मी बऱ्याचदा तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे की वाटण कसं बनवायचं. ते वाटण घरात असणं खूप गरजेचं आहे. ऐनवेळी आपल्याला अशा भाज्या पटकन बनवता येतात. आज नेमकं संपलं होतं आणि खरं सांगायचं तर ताज्या वाटणाने भाजीला चव खूप छान येते. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की जेव्हाही चिकन किंवा मटण काहीही असो तर सुक्कं आणि रस्सा हेच बनवलं जातं, कारण हेच आवडीने खातात आमच्या इथं. ती पूर्णपणे भाजी अशी कोणाला आवडत नाही. जे आपण पीस वगैरे रस्सा भाजी करतो ती आवडतच नाही शक्यतो. आणि मग घरी म्हटलं तर हे असंच बनवलेलं सर्वांना आवडतं. तर सुक्कं छान असं करून घेतलं आहे आणि खरं सांगायचं तर मी थोडंसं तर्रीदारच केलं आहे, कारण तो झणझणीतपणा आला पाहिजे. आणि गावरान कोंबडं म्हटलं ना तर एक छाप सोडली पाहिजे त्याने त्या म्हणजे रेसिपीची आपली. म्हणजे आपण खाल्ल्यावरती आहे ना तोंडाला असं वाटलं पाहिजे की अरे वा, काहीतरी खाल्लंय जबरदस्त आज आपण. तर रस्सा बनवून घेतला, सुक्कं बनवून घेतलं आणि इकडे लगेच भाकरी बनवून घेतली आहे. ज्वारी आणि बाजरी दोन्ही भाकरी केल्या आहेत. नॉनव्हेज म्हटलं तर भाकरी या पाहिजेत आणि याच्याशिवाय खरं तर नॉनव्हेजला चवच नाही. त्यानंतर सर्व काही आवरलं आणि पटकन जाऊन आलो मंदिरला. तर हे असं मंदिर असतं. मंदिर खूप छोटं असतं आणि तिथेच मूर्ती असते देवीची. आता हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि आणखीनही आमच्या इथे करतातच असं. तर कोणाचा नैवेद्य गोडाचा असतो आणि कोणाचं कोंबडं वगैरे काही आपल्या आपल्या पद्धतीने जे जे परंपरेनुसार चालत आले ना तसं तसं ते करतात. मग दर्शन करून आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तर इथं छान मस्त अशी आखाड स्पेशल थाळी तयार झालेली आहे. तुम्ही बनवले की नाही आखाड स्पेशल मला नक्कीच सांगा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली. खरंच गावरान कोंबड्याला चवच वेगळी आहे बरं का.